रुपेश म्हात्रे यांचे पिताश्री जयवंत म्हात्रे ते उपस्थित आहेत. तुमचं स्वागत. आणि सामनावीराचं पारितोषिक सुद्धा आपल्या शुभास्ते केले जाईल. खेळ स्टार्ट. वळूया आपण समीर सोमने सरांकडे. कंटिन्यू. हॅलो हॅलो. थँक्यू महागुरु. फर्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी गुडघे टेकून पहिला चेंडूवरती पहिली धाव इथे नोंदवण्यात यश मिळालं. तर सुभाष म्हात्रे यांना इथे सामनावीराचं पारितोषिक दिले जात आहे. खऱ्या अर्थाने अनेकेत फोटोग्राफी त्यांच्या खऱ्या अर्थाने कौतुक करू. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार आहे. सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव केला जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दीपक बोपी यांचा येतोची सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केले. शिवाजी पावशे, शिवाजी आणि विशाल म्हात्रे या. विशाल आपण या. शिवाजी आपला सन्मान इथे केला जाणार आहे. थँक्यू महागुरु. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतरचा चेंडू रोहन कांबळेने टाकला इथे डॉट. चालू असलेला हा सामना आई गावदेवी खाना विरोधात शाहूराजे मित्र मंडळ नवीन वडवली. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक डीपमध्ये ऋतिक आहे. चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव. सन्माननीय जयवंत म्हात्रे नागझरी यांचा सन्मान इथे धर्मशेठ पावशे यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. फुल टॉस बॉल बॅटच्या टोएंडला लागला तरी सुद्धा जाणार सीमारेषा पार. षटकार आलाय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. सूचना देत आहेत की तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. यॉर्कर टाकण्याच्या नादात हा फुल टॉस चेंडू मिळाला प्रतीकला. त्यावरती त्यानं खेचला षटकार. शॉर्ट पिच बॉल उडवायचा प्रयत्न कव्हरच्या वरतून. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मागे गेलाय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. रोहन कांबळेने बाद केलं. प्रतीक पाटीलला धक्का पहिला दिलाय. आई गावदेवी खानाव टीमला. धावसंख्या आहे 8. तर नागझरी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व निवृत्ती म्हात्रे 11दा किंग मेकर म्हणून परिचित आहेत. त्यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही संग्राम 11च्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. काही लढला अगोदरचा देखील सामने काय झाले. दोन्ही स्कोर चेसिंग करत असताना थोडं दडपण आहेच या मैदानावर. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. परंतु श्री गणेश क्रिकेट संघ वलप असेल हा देखील खूप चांगला खेळला. नागझरीच्या विरोधात शेवटी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नवीन बॅटर उमेश कर्णूक गेलाय मैदानावर आई गावदेवी खानाव संघाकडून. टॉस जिंकल्यानंतर नवीन वडवली या संघाने फिल्डिंग स्वीकारले. खानाव टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारले इथे फलंदाजी. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही अनुभवता. आज पहिली रात्र लाख मोलाची स्पर्धा. वैयक्तिक पारितोषिकांकडे नजर टाकली तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक आहे. आकर्षक ट्रॉफीज आहेत. जगदी व्यासपीठासमोर वैयक्तिक पारितोषिक भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. फटका आलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती उमेश कर्णूकचा तडाखा. षटकार. एकत्रित येऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर झालाय 14. एक विकेट गेले. बाद होणारा फलंदाज होता प्रतीक पाटील. शेवटच्या चेंडूवरती उमेशच्या बॅटमधून मात्र इथे षटकार आला. रोहन कांबळेच्या विरोधात चर्चा चालू होती. या स्पर्धेची स्वप्न होतं या संग्राम 11 क्रिकेट संघ नितलजच्या सर्व खेळाडूंचं की रजनी स्पर्धा व्हावी. नाईट क्रिकेट स्पर्धा आपण बाहेर जाऊन खेळतोय. अनेक स्पर्धा खेळतोय. आपलं चांगलं नाव आहे. परंतु आपल्या गावामध्ये देखील एखाद नाईटची स्पर्धा व्हावी आणि हे स्वप्नवत कामगिरी
संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस इथे करत असताना आणि त्यांना मार्गदर्शन लाभलंय, सहकार्य लाभलंय ते शरद शेठ पावशे यांचं, माजी सरपंच नितलस ग्रामपंचायत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा संख्या 14 थंडी आता हळूहळू वाढायला लागले. विकेट हॅट्रिकसाठी भावेश मात्रे यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज, परंतु इथे उलटा घडत असताना बॉल चाललाय पूलचा चौकार मात्र येतोय फलंदाज संजय पाटीलच्या बॅटमधून. अवधवी खानाव संघाचे डीजे सूरज पुन्हा एकदा जोडले गेलेत. महागुरु या स्पर्धेचे खास निवेदक, त्याचबरोबर महेश डोळे बाडी समालोचन कक्षामध्ये आज तुम्ही त्यांचा आवाज ऐकताय. धावसंख्या 18. ताकद झोकायची होती या फटक्यावर, लॉंगॉनच्या दिशेनं हा बॉल ट्रॅव्हल झालाय. फक्त एकच धाव. प्रेक्षकांची गर्दी, जरूर थंडी आहे, परंतु या थंडीमध्ये देखील क्रिकेटचा आनंद घेत असताना हे सर्व क्रीडा रसिक. यानंतर प्रथम फेरीतील शेवटचा सामना असेल. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. टॉस करूया आपण इनिंग ब्रेकमध्ये. सिंगलने स्कोर 19. शाहूराजे मित्र मंडल विरोधात गावदेवी खानाव, बदलापूर बेल्टमधील संघ, त्यांच्या विरोधात आपल्या पनवेल तालुक्यातील खानाव. दिशा दिले, आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत जिंकेल इथे चेंडू, आलाय सीमा प्रेषा पार, चौकार. पाटील यांच्याकडे उमेश कर्णुक, 2 चेंडू खेळलेत, एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. हातच उघडलंय षटकाराने. धावफलक 23. आडवा भाटने फटका केसला डीप मध्ये, फिल्डर आहे मिड विकेटला. एकच धाव, दुसरी धावेचा प्रयत्न संजय तयार नाहीये. षटकार मारून प्रतीक पाटील जेव्हा बाद झाला असं वाटलं दबाव वाढेल, धावा होणार नाहीत. वातावरण देखील बदललंय, परंतु असं असताना देखील उमेश कर्णुक वैयक्तिक 11 वरती खेळतोय 3 चेंडूंमध्ये. संजय पाटील देखील त्याला साथ देत आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. अगदी मधल्या खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आपटला होता. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. +4, एकूण 5 धावा. उल्लू बनू. कधी कधी जेव्हा रनअप कधी चुकतो आपल्याला जाणवला जात नाही. आपण क्रीजकडे, मग त्या बॉलिंग क्रीजकडे लक्ष टाकतो, मग आपलं पटकन लक्ष विचलित होतं, हातातून चेंडू निसटच नाही, लेट निसटतो, मग अशा गोष्टी घडतात. हा टप्पा चांगला आहे आणि डीपला फिल्डर देखील आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून उसळी घेऊन चेंडू गेलाय सीमारेषा पार. खानाव टीमसाठी आणखी एक चौकार. काही जबरदस्त आक्रमण चालू आहे रोहित मुंडेच्या विरोधात. संजय आणि उमेश कडून संयम दाखवत असताना संजय पाटील. इथे संयमाचा बाण फुटला. मोठा फटका खेळण्याच्या नादात झेल देखील सुटलाय. बाउंड्रीज मध्ये डील करत होता संजय, परंतु इथे मोठा फटका खेळत असताना मिस टाइम स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आई गावदेवी खानाव संघाची धावसंख्या 17च्या सरासरीने तब्बल 34. वाटाण्याचा यानंतरची लढत असेल बघा. गावदेवी डोंगराचा पाडा विपक्ष शिवशंभो तलोजा मजकूर. डोंगराचा पाडा विपक्ष तलोजा मजकूर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण त्वरित लगेचच संपर्क साधावं. धन्यवाद महागुरु.
मगाशी येस शिवशंभो तलोजे मजकूर विरोधात डोंगराचा पाडा दोन्ही संघ आपण सज्ज राहा. महागुरु विशेष कौतुक करायला पाहिजे आयोजकांचं. कित्येक ठिकाणी 10 संघ असतात परंतु 4 ओव्हरच्याच मॅचेस घेतात. मलाही पहिल्यांदा तेच वाटलं परंतु यांनी 5-5 ओव्हरच्या मॅचेस म्हणजे प्रत्येक 5 ओव्हर ठीक आहेत पाहिजेत. हरलो तरी काही वाटत नाही. 5 ओव्हर खेळून हरलो. रोहित सोनावणे तिसऱ्या षटकात नवीन ओढवली टीमसाठी. थोडा धीम्या गतीने हा चेंडू आला. एक धाव इथे जोडली जाते. महागुरु आज आमच्या नक्कीच निवेदकाच्या भूमिकेत आहे त्या संपूर्ण स्पर्धेसाठी. महागुरु जेव्हा निवेदक असतात तेव्हा कोणतीच चिंता नसते. खरं तर त्यांना आधार कार्ड स्कॅनर जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे समोरून पाहुणा आला की लगेचच आपोआप माहिती येते मग त्याची. म्हणूनच मगाशी मी उल्लेख केला की समालोचकांसाठी एखादं 2 ते 2.5 तासांचं सेशन व्हायला पाहिजे महागुरूंचं. की निवेदन कसं करायला हवं, पाहुणे आल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत करायला हवं, त्याचबरोबर स्पर्धा हँडल कशी करावी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पायाला इथे चेंडू लागतोय. खेळपट्टीच्या जवळ हा चेंडू घरंगळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. कारण पहा तुम्ही सत्कार मॅच चालू झाल्यानंतर महागुरू अजिबात सत्कार घेत नाही. मग थांबतात, डायरेक्ट मॅच थांबवतात. सांगतात की नाही आता एक तर सत्कार घ्या नाही तर मग कॉमेंट्री करू द्या. आणि जर का सत्कार चालू असतील तर सांगतातही प्रेक्षकांना की माफी मागतो आम्ही, सत्कार इथे चालू आहेत. हे काम महागुरूच करू शकतात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची अगदी आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचलाय 37 वरती. गावदेवी खाना बॅटिंग करते. रोहित सोनावणे सध्या गोलंदाजी करतोय. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली या संघाकडून. राजेश सध्या लॉंगॉनला उभा आहे. धावा तर झाल्यात, रोखाव्या लागतील त्याच्या गोलंदाजांना. ओव्हर पिच बॉल पाठवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. डीजे सूरजला सलामी देत असताना आलाय फलंदाज उमेश कर्दुकच्या बॅटमधून षटकार. महागुरु प्रभू श्रीरामांचा जयघोष होत असताना मर्यादा पुरुषोत्तम हे शब्द विसरू नयेत एवढीच फक्त मागणी. नाही तर श्रीरामाचा जयघोष प्रत्येक ठिकाणी होतोय परंतु तो मर्यादा पुरुषोत्तम होता. मर्यादेत राहून त्याने रामायण घडवलं. खोलात टाकला होता, खोदून टाकण्याचा प्रयत्न आणि ते मिडविकेट वरून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 44-44. चांगली धावसंख्या. हा स्वतः आयोजक आहेत राजेशजी, त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार जास्त वेळ घेत नाहीयेत, लगेचच आपापल्या पोझिशनवरती येतात. बिलकुल टाइमपास नाहीये. शॉर्ट पिच बॉल फेकून दिलाय. छक्का नाही, अठ्ठा नाही, दस्सा नाही, त्याच्याही पलीकडे काय असेल तर तो इथे मारलाय फलंदाज संजय पाटीलने. षटकार. चला पाण्याची डिमांड होते. चला आयोजक पाणी घेऊन चला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 50. गावदेवी खानाव संघाची धावसंख्या झाली ती 50 तब्बल. इथे गावदेवी डोंगऱ्याचा बडा विपक्ष आहे. शिवशंभो तलोजा मजकूर शेवटचा पुकार आहे आणि स्पर्धेची आमची नियमावली आहे. सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघ नायकांना आमच्या टॉस कक्षमध्ये येणं गरजेचं आहे. अन्यथा एखादा संघ यापूर्वी आमचे आदर्श क्रिकेट समालोचक समीर सोमने सरांनी सुद्धा जाहीर केला होता 2 संघामध्ये ज्यावेळी 2 संघांना इन्व्हाइट केलं जाईल नाणेफेकीसाठी आणि एक संघ जर संघनायक हजर असेल आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जर गैरहजर असेल तर निश्चित स्वरूपात जो संघाचा खऱ्या अर्थाने गैरहजर असेल ज्या संघनायक त्यांना मात्र दंडित केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली होती समीर सोमने सर. निश्चित स्वरूपात याला म्हटलं जातो अनुभवाचा एक गाढा अभ्यास. आपल्याकडे सुद्धा एक अनुभवाचा खूप मोठा गाढा अभ्यास आहे. अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा आपण कव्हर करत असता. आज समीर सोमने सर आमच्या समवेत आहेत, आमचे खास परममित्र आहेत. त्याचबरोबर मॅडी अर्थात महेश धुले सुद्धा आज आमच्याशी जोडलेले आहेत. म्हणजे तुमचं कौतुक करू खऱ्या अर्थाने. दोन्ही समालोचकांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला पाहतो. खरं तर दोन्ही समालोचकांच्या समवेत, कारण या डीजे सूरजला माहिती असेल ही गोष्ट, दोन्ही समालोचकांची पट्टी काही वेगळीच आहे. महेश धुळे असेल त्याचबरोबर महागुरू असतील, त्या पट्टीला मला मॅच करणं म्हणजे खूप कठीण काम आहे. माझा आवाज आहे खालचा,
आणि हे एकदम वरच्या पट्टीतले समालोचक आहेत, म्हणजे त्यांचं सहज जरी बोलले तरी सुद्धा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. माझी ताता थैया आता उडाली थोडी. चला असू दे, हा एक गमतीचा भाग झाला. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 50 वर. 2 षटकं बाकी आहेत. कित्येकदा आपण पाहिलंय आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये की पॉवर प्ले आणि त्यानंतरच्या एका ओव्हरमध्ये म्हणजे 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये धावा कुठेतरी थांबल्या. खानाव टीम हे काम करेल का, की बाबा जे घडलंय इतिहास त्याला थोडा बिमोड काढीत उर्वरित 2 षटकांमध्ये देखील 20-25 धावा. संजय पाटील एक्सपिरियन्स बॅटर, त्याच्या साथीला उमेश. गोलंदाजीसाठी आलाय रोहन कांबळे 4थ्या षटकात. त्याचा एंड बदलण्यात आलाय. यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतमधली कडा घेऊन मागे आला थोडा चेंडू. विकेट किपर तिथे पोहोचतोय, फक्त एकच धाव. 51 लॉस ऑफ 1 विकेट, 51 धावा. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस. मगाशी एक छान गाणं ऐकलं या संघावरती आधारित. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असतो हा संघ. टॅप करण्याचा प्रयत्न होता, कारण वेगानं थोडा हा चेंडू आला. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर चेंडू अडवतोय, फक्त एकच धाव. हे करायचंय रोहन कांबळेला. धाबा रोखणं फार गरजेचं, विकेट घेणं फार गरजेचं. विकेट येत नाहीये तर धाबा रोका, डॉट बॉल टाका. धाबा थांबल्या की मग दबाव वाढतो फलंदाजावर. मागच्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या. स्कोर आहे 52. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पहा, चलाखी इथे दाखवली. बॉल अचानकपणे टर्न झाला होता. कर्वलाईन शेप म्हणतात त्याला. जेव्हा तुम्ही पॉइंट गलीला शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करता त्यावेळी तुमच्या दिशेने चेंडू पडला की तो डाव्या बाजूलाच वळणार. हुशार होता त्या ठिकाणी. समय सूचकता दाखवत त्याने चेंडू अडवला, नाहीतर होत्या 4. एकच मिळाली. 3 सिंगल या ओव्हरमध्ये. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेरचा चॅनल मात्र इथे पकडलाय. कित्येकदा आपण ऐकलं असेल महागुरु की सुशील दोशी जेव्हा कॉमेंट्री करायचे ऑप्शनच्या बाहेर, ते म्हणायचे शंका का गलियारा. परंतु त्याच शंका का गलियाऱ्यामधले चेंडू आजकाल सीमारेषा बाहेर ठोकले जातात. बॅटचा स्विंग पहा, बॅटचा आवाज इथपर्यंत आला होता त्या स्विंगचा, परंतु इम्पॅक्ट नाहीये, संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी करतो रोहन कांबळे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात धावा आल्या होत्या, त्या धावा त्याच्या जिवारी लागल्यात, म्हणून तो पेटून उठलाय आणि आता त्याने धावा दिल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, ते 4. 54 धावा, 54. हीच तर चर्चा चालू होती. 4थ्या आणि 5व्या षटकात धावा येत नाहीयेत. सरळ बॅटने बॉल पाठवलाय वाडिश लॉंग ऑन. स्क्रीनच्या वरतून नितलस गावाच्या दिशेने फलंदाज संजय पाटीलच्या बॅटमधून पाटील की दाखवणारा षटकार, की जसा बैलगाडी तुम्ही डबल हिंद केसरी महागुरु MD गडगे सर यांना आम्ही संबोधतो. क्या बात आहे. महागुरु काय म्हणाल याबद्दल? तर निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने आवाज आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा ऐकलं, परंतु निश्चित स्वरूपात समीर सोमने सर याचं श्रेय सूरज डीजे खऱ्या अर्थाने सँडी डीजे आपले सूरज चौधरी एक बेस्ट ऑपरेटर त्यांना म्हणून पाहतो डीजे, त्यांना सुद्धा द्यावं लागेल. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता रोहनच्या विरोधात. जरूर एक षटकार आला, परंतु ज्या अपेक्षित धावा होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या, परंतु त्या आलेल्या नाहीयेत. निश्चितच या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. स्कोर जाऊन पोहोचलाय 60 वरती, 60. पाहुण्यांचं इथे आगमन, ग्रामस्थांचं इथे आगमन. 4 ओव्हरमध्ये धावा संख्या झाले 60. नितलस मधील अनेक खेळाडू आहेत, सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतात आणि या गावातील ग्रामस्थ देखील क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. मॅचमध्ये इन्व्हॉल्व असतात. बाकीच्या गोष्टी त्या बाजूला सोडून द्या, परंतु मॅचमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट इतकी जबरदस्त असते. स्कोर किती झाला? मी जेव्हा प्रीमियर लीगला आलो होतो तेव्हा जे वयस्कर मंडळी आहे, स्कोर किती झालाय, मग आता विकेट किती गेल्यात, कोणाला किती करायचे, मला टेन्शन आलं होतं की मी नक्की पोचवते की नाही पोचवतो या धावसंख्यामुळे. प्रत्येक ग्रामस्थांची इन्व्हॉल्वमेंट देखील क्रिकेटमध्ये असते, त्यांचं पाठबळ असतं. म्हणूनच आज संग्राम 11 क्रिकेट संघ नितलसचं स्वप्न आज साकारलेलं आहे. पहिलीच रात्र या स्पर्धेची. 4 ओव्हरमध्ये 60. संजय पाटील, उमेश कर्णूक. संजय पाटील खेळतोय सध्याच्या घडीला 26 वरती आणि उमेश कर्णूक खेळतोय 8 चेंडू 20 वर.
चौकार षटकारांची आतषबाजी त्यांनी या ओव्हरमध्ये केले, या 4 ओव्हर्समध्ये केले. लास्ट ओव्हरमध्ये यश भोईर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल सहजरित्या भिरकावून दिलाय, सीमारेषा पार. तडाखा सोसावा लागतोय शाहूराजे मित्रमंडळ वडवली संघाला. उमेश कर्णुकचा षटकार. बोला गणपती बाप्पा. तर सुरुवातीला गेल्या गत वर्षी आपण बघितलं, सुरुवात केली आपण गणपती बाप्पा मोरया. त्यामध्ये सूरज चौधरी खऱ्या अर्थाने आपले डीजे ऑपरेटर आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान लाभलं. मी एका स्पर्धेमध्ये जय गणपती बाप्पा मोरया जयघोष केल्यानंतर त्याने क्लिप बनवली आणि ती क्लिप खूप मोठी व्हायरल झाली आणि त्यावेळेला तेव्हापासून गणपती बाप्पा मोरयाची मोठी फरमाईश आपल्याला बघायला मिळतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात, झेल घेतोय आणि फलंदाज होईल बाद. उमेश कर्णुक. धावसंख्या ती 66 66. मोरियाचा जयघोष. मला अशी माहिती मिळाली महागुरु की डी वाय पाटीलला ज्या मॅचेस झाल्या होत्या, मला असं वाटते वुमन्सच्या IPLच्या काही मॅचेस झाल्या होत्या, तिथेही गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष तुमच्याच आवाजात, म्हणजे तुम्ही ट्रेन सेटअप केला. पा क्या बात. डी वाय पाटीलच्या स्टेडियममध्ये तो जयघोष सर्वांनी ऐकला आणि तिथे गणपती बाप्पा मोरियाचा देखील मोठा जयघोष झाला. म्हणूनच चर्चा सातत्याने चालू असते. महागुरूंची फलंदाज इथे बाद झाला. स्कोर आहे 66 66. यश भोईरने इथे काम यश प्राप्त केले. डॉट बॉलची होते ते सांगता हे काम करावंच लागेल यशला, कारण धावांचा महापूर. 66 धावा कुठल्यात आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावा संख्या 66. उमेश कर्णुक बाद झाला. नवीन बॅटर योगेश पाटील सध्या मैदानावर. लास्ट ओव्हर चालू आहे, पाहूया कितपत या धावा संख्या. 70 70 पार की मात्र 66 70च्या मधोमध. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आपटला होता. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. 67 66 67. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. डोंगराचा पाडा विरोधात तलोजे मजकूर या दोन संघादरम्यानची लढत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. ज्या गतीनं आला त्याच गतीनं बाहेर फेकून दिला योगेश पाटीलने. षटकार. त्या 6 ऍड केल्या जातील. स्कोर 73. काय मोठी धावसंख्या उभारले ते आई गावदेवी खानाव संघाने. सर्वाधिक मोठं योगदान आहे ते संजय पाटीलचं, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उमेश कर्णुकनं खरं तर आग लावली आणि काडीपेटी टाकण्याचं काम खरं तर केलं होतं ते प्रतीक पाटीलनं सुरुवातीला षटकार मारून. वनवा पेटवलाय धावांचा तो आई गावदेवी खानाव संघाने. 73 धावा झाल्यात. टॉप एज आणि ते शॉर्ट फाईन लेगला झाले चुकी. मंगेशने सोडलाय झेल. एकच धाव. संजय स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. धाव फलक जाऊन पोहोचले 74 74. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 74. संजय आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार. 26 वरती तो खेळतोय. 13 चेंडू 26. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केले. त्याला साथ देखील मिळाली उमेश कर्णुकची. लास्ट बॉल 74 धावा. आखूड टप्प्याचा बॉल तो देखील दिला भिरकावून. एक से बढ़कर एक. याच दिशेने 3 षटकार जे मारलेत संजय पाटीलने ते खरोखरच पाहण्यालायक आहेत. धमाकेदार इनिंग त्याने ते साकारली. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आई गावदेवी खानाव संघासाठी टोटल जाऊन पोहोचले तब्बल 80 वर 80 आणि 81 धावांचा पाठलाग करायचे शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली या संघाला. परंतु कुठेही जाऊ नका, यानंतर सेकंड इनिंग साठी जोडले जातील मॅडी अर्थातच महेश दुळे. तत्पूर्वी आपण जाऊया महागुरूंकडे जिथे करण्यात येईल
पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस. तर इथे सन्मानित शनिवार काठे नितेश गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व व्यासपीठावर आपलं आगमन मनपूर्वक आपलं स्वागत. गावदेवी डोंगऱ्याचा पाडा विपक्ष तलोजा मजकूर क्रिकेट संघ शिवशंभर तलोजा मजकूर नाणेफेक इथे केली जाणार आहे. संघ नाही घ्यायच्या दोन्ही नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो दत्ताशेठ पाटील माजी सरपंच नितलस. दत्ता या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं देणगी स्वरूपामध्ये त्यांचं योगदान लाभलेलं आहे आणि ते ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. आमच्या संग्राम इलेव्हनचं स्वप्न खऱ्या अर्थाने मग दत्ताशेठ पाटील असतील, शरददादा पावशे, संतोषेठ म्हात्रे, आमचे कैलासदादा मडवी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथे झालेलं आहे. नाणेफेक केली जाईल. सामना 5 षटकांचा असेल. दत्ताशेठ पाटील माजी सरपंच नितलस. तर नाणेफेकीचा कौल तलोजा मजकूर क्रिकेट संघाच्या बाजूने संघाने एक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण ते स्वीकारलेला आहे. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रथमच आपण संग्राम इलेव्हन क्रिकेट संघ नितलस आयोजित स्पर्धेत सहभागी झालेला नाईट स्पर्धा प्रथमच नितलस गावामध्ये स्पर्धा आहे. घरून येत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे तयारी करून आलेला आहात? आम्ही चांगला प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काही प्रतिक्रिया देऊ शकाल? कशी वाटली स्पर्धा आपल्याला? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. थँक्यू सो मच. संघनायक नाणेफेक तुम्ही गमावलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची उलट झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे आणि या मैदानावर ही विकेटचा जर विचार केला गोलंदाजीसाठी सुद्धा पोषक आहे परंतु फलंदाजीसाठी नंदनवने विकेट आहे. ते धावा होत आहेत खऱ्या अर्थाने. तर कमीत कमी 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचं तुमचं मनस असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न. संग्राम इलेव्हन क्रिकेट संघ आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. एकंदरीत त्या आयोजनाबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटतं आयोजन आपल्याला? आयोजकांनी आम्हाला इथे इंटरव्ह्यू दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तर इथे आदरणीय आहे शनिवार दादा काटे यांचा सन्मान केला जाईल. दत्ताशेठ यांच्या शुभ हस्ते शनिवार दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय शनिवार दादा यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. शनिवार काठे यांचा हेतूची सन्मानित दत्ताशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. आमचे ऑर्गनायझर पाहतो शरदशेठ पावशे माजी सरपंच नितिलास, संतोषशेठ म्हात्रे 100 किंग मेकर माजी सरपंच नितिलास, सन्माननीय दत्ताशेठ पाटील माजी सरपंच नितिलास, कैलासदादा मडवी माजी सरपंच नितिलास. तर इथे सन्मान केला जात आहे शनिवारदादांचा आणि प्रतीक्षित ढोंगरे यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं संग्राम इलेव्हन क्रिकेट संघ कमिटीच्या वतीने स्वागत आहे. सूरज ढोंगरे या आपण बघा आमच्या संग्राम इलेव्हनच्या प्रतिनिधींशी आपण संपर्क साधायचे आहे. यापूर्वी नाणेफेक झाली खऱ्या अर्थाने आणि एकनाथ पाटील ढोंगऱ्याचा पाडा आपण यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर तलोजा MRC मधले युवा उद्योजक प्रतीक्षित ढोंगऱ्याचा पाडा यांचं आगमन इथे झालेलं आहे. बघा प्रमोद पावशे तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. यापूर्वी जे नाणेफेक संपन्न झाली खऱ्या अर्थाने शिवशंभर तलोजा मजकूर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि ढोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला इथे मात्र आमंत्रित केलेल्या फलंदाजीसाठी हो टू मॅडी यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु आणि धन्यवाद समीरजी सोमणे सर. बास लावते सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतो कव्हरच्या दिशेने फटका चाललाय अगदी वाईडिश लॉंगन आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो. धनराज मात्रेच्या बॅटमधून एक सिंगल आली. सुरुवात अत्यंत चांगले पाहायला मिळाली. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता या मॅचमध्ये. 81 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 59 धावांचं लक्ष होतं. सेकंड मॅचमध्ये 61 धावांचं, थर्ड मॅचमध्ये 62 धावांचं. तिथे धावा डिफेन्स करण्यात आल्या आणि आता चौथी लढत. हे वैशिष्ट्य आहे क्रीडांगणाचं. पहिल्या सत्रामध्ये धावा भरपूर येतात महागुरु आणि द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय त्याच धावा चेस करण्यासाठी अक्षरशः दमछाक होतीये प्रत्येक संघाची. यावेळेस आपण पाहतोय खोलवा टप्प्याचा बॉल होता. अगदी ऑनसाईडला वळवलाय तोपर्यंत बळते मिडॉनला एक सिंगल धाव. शांत सुरुवात वडवली संघाची आपण पाहतो. शाहूराजे वडवली हा संघ बदलापूर नगरीतील बदलापूर बेल्ट मधील एक चांगला संघ आज पहिली रजनी खेळण्यासाठी सज्ज झाला नितलस गावामध्ये. इथे यावेळेस आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला. रिटर्न क्रीजच्या आपण पाहिलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तोपर्यंत अतिरिक्त धाव इथे मिळते.
पंकज भगतला पण पाहतोय बॉलिंग टाकवरती पहिले षटक हाताळत असताना पॉवर प्लेचं 81 धावांचं एक भलं मोठं टार्गेट चेस करायचंय. धनराज मात्रे समोर आहे, चांगला फटका आपण पाहतोय. वॉट अ शॉट, बॉल चालला वाडिश लॉंग गॉफला, बीट करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. धनराज मात्रेच्या बाटमधून षटकार आलाय, मात्र धनराज मात्रे जर बरसला ना तर मात्र या धावा देखील त्याला शक्य अशा वाटेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अत्यंत सुंदरताने बॅटिंगला सुरुवात केली. पहिलाच बॉल आपण पाहिला, परंतु तिथे चेंडू अडवण्यात आला, तिथे मिळाली सिंगल धाव. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला स्ट्राईक मिळाली आणि आता षटकाराने आगाज करत असताना गोलंदाज पंकज भगतवरती आक्रमण होतोय. 81चा पाठलाग केला जाईल का यावेळेस आपण पाहायचंय. इथे लाईन चांगली आहे, धीम्या गतीने हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल केले पंकज भगतने. अगदी मी तर म्हणेन मोठा फटका खेळत होता धनराज मात्रेला, परंतु फुटवर्कचा वापर नाही आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला यावेळेस या षटकातील. कट करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतात, मिळते एक सिंगल धाव. सिंगल म्हटलं तर अगदी आपण पाहिलं तर सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि ती यूज करत असताना षटकार चौकार जरी येत असेल तरी मात्र सिंगल डबलला प्राधान्य क्रिकेटमध्ये दिलं जात आहे. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये धनराज मात्रेच्या बॅटमधून एक षटकार आला पंकजच्या विरोधात, परंतु चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता खानाव टीम देखील करते. आई गावदेवी खानाव हा संघ आपण पाहतो, काय जबरदस्त आजच्या रात्रीमधील खेळ त्यांचा राहिला आहे. आखो टप्प्याचा बॉल, फटका चांगला आहे, जशात तसं उत्तर देत असताना आपण पाहतोय या षटकातील दुसरा बिग ब्लास्ट आपण पाहिला रोहनच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका षटकार. सर्वांग गुणांचा मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमुचार दामोली चतुबार बाजा गमपंत अनंत त्या राघवाचा. जे सँडी अगदी आपण पाहिलं तर कौतुक व्हायला हरकत नाही आहे. क्रिकेट विथ म्युझिक आणि अगदी आपण पाहतो एक चांगलं तालमेळ पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर 16 धावा धावफलकामध्ये आल्यात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर 16च्या सरासरीने धावा आल्या ना तर इथून मात्र हे आव्हान देखील सहज पेलवलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये. टीम वडवलीच्या संघाने सुरुवात अत्यंत दमदार पाहायला मिळते, परंतु आता गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये समोरच्या एंडकडून आई गावदेवी खानाव संघाच्या वतीने तयार होत आहेत. एक षटकार धनराज मात्रेच्या बॅटमधून आला, एक षटकार आपण पाहिला तर रोहनच्या बॅटमधून आला. चांगले बॅटिंग करतात, सुरुवात अत्यंत चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतायत या मॅचमध्ये धनराज मात्रे. स्ट्राईक एंडला आता मात्र आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मंगेश कडूच्या विरोधात, कर्णुकच्या विरोधात मंगेश कर्णुकला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये WTC tenniscricket.in ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर क्वालिटी विथ क्लिअरिटी त्याचं थेट प्रक्षेपण चालू आहे, त्यांचे कौतुक आपण करू. आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज सज्ज समोरच्याकडून. राऊंड विकेटने दिशा दिली आहे, फुल टॉस बॉलला, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग लेगला जाणारा हा दर्जेदार चौकार धावा देऊन जाईल टीम वडवलीला आणि धनराज मात्रेला 4. तरी संघाला बघा इथे शुभेच्छा आलेल्या आहेत हरिचंद्र पावशे नितिलस यांच्या वतीने आणि त्यांचं काही क्षणात इथे आगमन होईल. आपले स्वागत आहे. मंगेश कर्णुकला आपण पाहतो त्याच्या विरोधात पहिलाच बॉलवरती चौकार आला. अगदी आपण पाहतोय इथून मात्र चांगला स्टार्ट मिळाला तो वडवली संघाला. आई गावदेवी खानाव संघ देखील प्रयत्न करते, वडवली संघ देखील प्रयत्न करते. प्रयत्नांची पराकाष्ठा ही दोन्ही संघाच्या बाजूने चालू आहे. यावेळेस आपण पाहतो लिडिंग एज आणि ते मात्र फलंदाज होईल बाद.
टॉप एज लागत असताना शॉर्ट थर्ड मॅनला टिपली गेली असेल आणि पहिला मोठा झटका लागेल टीम शाहूराजे वडवली संघाला. फलंदाज बाद. मला खिंडार पाडण्याचं काम गोलंदाज मंगेश कर्णूक करतायत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर पहिला चौकाराला त्यानंतर सुंदर गोलंदाजी करत असताना एक मोठी विकेट त्याने प्रस्थापित केली आहे. कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास या ठिकाणी दुणावलेला पाहायला मिळेल. 81 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरती चौकार. 20 वरती पहिली विकेट प्रस्थापित केली आहे ऐगावदेवी खानाव टीमच्या गोलंदाजाने. राजेश मात्रे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3 वरती येतात. एक सिंगल धाव मिळते. ऑन ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती पोहोचली आहे. पहिल्या फेरीतील चौथा सामना प्रेक्षकांच्या समोर आहे. आजच्या पहिल्या रजनीमध्ये संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच ट्रॉफी 2024 हे शानदार पर्व तुम्ही पाहत आहेत. राऊंड विकेटने कोलवा टप्प्याचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कुठेतरी कमी जाणवला आणि त्याचा फायदा इथे मात्र आपण पाहतो फलंदाजाला बळत असताना पूर्णपणे सेफ असतील हेच पंच सांगतायत. अगदी आपण जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता जरूर झाली. एक एक डॉट चेंडू एक एक विकेट इथून दबाव प्रस्थापित करेल टीम आई गावदेवी खानाव संघ. अगदी आपण पाहतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 80 धावा त्याने बनवल्या. एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो खानाव संघ. राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला होता दर्जेदार होता परंतु एका टप्पा अखेर बॉलला अडवण्यात आला. सुंदर क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलंय. तोपर्यंत एकच धाव. एकेरी दुहेरी धावेने संघ पोचू शकत नाही 81 पर्यंत कारण दिल्ली अब तक बहुत दूर है टीम वडवली केली आहे. शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली संघ आपण पाहतो 81चा पाठलाग करत असताना सुरुवात पहिल्या षटकामध्ये धमाकेदार झाली परंतु त्यानंतर धनराज मात्रे बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे संघ आपल्याला या षटकामध्ये बाकफुटवरती पाहायला मिळतं. धाबा येत नाही आहेत. धाबांसाठी अक्षरशः घाम गाळावा लागतो परंतु षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झालाय असं पंच या ठिकाणी सूचना करतायत आणि 2 षटकांच्या अंती धाबा संख्या टीम शाहूराजे वडवली संघाची पोहोचली आहे ती 1 बाद 22 वरती. स्पर्धा यशस्वी होण्याकरता खऱ्या अर्थाने आमचे शैलेश पावशे असतील, दिनेश पावशे, विकास पावशे, प्रमोद पावशे, स्वप्नील गायकवाड, राहुल काठे, दर्शन मात्रे, अल्पेश दरे, ओमकार पाटील, सार्थक दरे, साहिल दरे, अतुल काठे, भावेश पाटील, अनिकेत सांगडे, ऋतिक दरे, अमोल दरे, रितेश पावसे, कुणाल भुईर, सिद्धार्थ भोपी, दिवेश काठे, संकेत पावशे, रोशन पावशे, सोमनाथ सांगडे, प्रतीक सांगडे, विनीत भोपी, आदेश प्रदीप मणवी, त्याचबरोबर नितेश पाटील, सन्मानी अभिजित भोपी, ऋषिकेश काठे, राहुल पावशे आणि यश पावशे यांचा खूप मोठं योगदान या स्पर्धेकरता पाहतो आपण. सर्वांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू. वलूया मॅडी यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु म्हटलं जातं ना या सर्वांची अफाट मेहनत आहे. अगदी आपण पाहतो पहिल्या रजनीमध्ये असं वाटत नाही की महागुरु आपण या नितलस नगरीमध्ये पहिल्या वर्षामध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं पाहायला मिळतंय. सुंदर आयोजन आहे. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो तसा मात्र एखाद्या यशस्वी स्पर्धेच्या मागे या सर्वांचा हातभार आहे. 22 धावा फलकावती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3. बॉलिंग टाकवरती गोलंदाज योगेश पाटील. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. वॉट अ शॉट. अगदी आपण पाहतोय बॉल सीमा पार जाईल. कव्हर ड्राईव्हचा हा नेत्रदीपक फटका होता. बॅट्समन रोहनच्या बाडमधून धावा इथे मिळतील वडवली संघाला 4.
राजेश मात्रे याच्यासाठी बघा 3 षटकारांसाठी बंडू मात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच आपण पाहतो बक्षिसांची खैरात आहे. बॅटची कडा फलंदाज होईल बाद. रोहनला देखील परतावा लागेल कॉट बिहाइंडच्या रूपानं. आणखीन एक विकेटचं पतन. धनराज मात्रे बाद झाल्यानंतर सलामीचा फलंदाज रोहन देखील माघारी परततोय आणि आणखीन एक मोठा झटका लागत असताना टीम शाहूराजे वडवली संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक विकेटचं पतन होतं. अगदी आपण पाहिलं तर 82 धावांचं टार्गेट असताना एका पाठोपाठ 2 मोठे फलंदाज अगदी मैदानाच्या बाहेर आलेत. गोलंदाज सज्ज योगेश पाटील. टप्प्याचा बॉल. आणखीन एक विकेटचं पतन. त्याच पद्धतीने जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी आणि मागच्या विकेटची झेरॉक्स आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. त्याच्या चेहऱ्यावरती दिसते कारण त्याला थांबायचं होतं. अगदी आपण पाहतो मिडल ऑर्डरमध्ये टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण जबाबदारी येऊन ठेपते परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही आहे. आता एका बाजूला राजेश मात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर महेश मात्रेला तुम्ही पाहतायत. धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो अगदी स्थिर आहे. 26 धावा. बॅटची कडा. हा देखील फलंदाज तसाच बाद झाला. विकेट अटॅक संपादित केली आहे. योगेश पाटीलची जर गोलंदाजी आवडली असेल ना जोरदार टाळा व्हायला हरकत नाही. काय कमालीचं षटक त्याने हाताळलंय. अगदी आपण पाहतो आई गावदेवी खानाव संघासाठी गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय विकेट अटॅक संपादित करतोय. फलंदाज बाद. नक्कीच असंच म्हणत असेल. आता वडवली संघाचा डगआउट अक्षरशः मारडाला आणि अगदी 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. सलग लागोपाठचे प्रभावशाली गोलंदाजी आहे योगेश पाटीलची. प्रेक्षक देखील थोडेसे नाराज आहेत वडवली टीमचे. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं योगेश पाटील. पुन्हा एकदा भन्नाट वेग. अगदी आपण पाहतो वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर भन्नाट वेगाने अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलं आणि हा देखील चेंडू डॉट आला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर 3 फलंदाज बाद झाले. अगदी आपण पाहतो कमालीचं षटक राहिलंय ते योगेश पाटीलचा. 26 धावा धाव फलकावरती. धावत संख्या पूर्णपणे जणू काही जशी गोठावले स्थिर आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपण पाहतो. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऋतिक मात्रेच्या बाडमधून आलेला हा शेवटच्या बॉलवरती संघर्षमय चौकार. षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 12 बॉल. आता 51 धावांची गरज आहे. म्हणजे भलं मोठं टार्गेट अगदी आपण पाहतो डोंगर चढायचं आहे ते शाहूराजे वडवली संघाला. 12 बॉल 51ची गरज. शेवटच्या बॉलवरती चपराक लगावली आहे ती ऋतिक मात्रेने. 4 धावा देतात तिथे त्याला मिळाल्या परंतु आता 12 बॉलमध्ये 51ची गरज असताना गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मंगेश कर्णुकला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 2 त्याने हाताळलं. त्यामध्ये केवळ 6 धावा त्याने खर्च केला. इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं.
पुन्हा एकदा पाडवती चेंडू वदळला आहे, परंतु पंचांकडे अपील देखील झाली. कोणत्या प्रकारचा दबाव पंचांवरती नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर मनसोक्त अगदी आपण पाहतो फ्री माइंड डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी करतात. नो कॉन्ट्रोवर्सी. हँड्स ऑफ आमच्या पंचांच्या कामगिरीला. योगेश मात्रे आहेत आणि स्क्वेलिकचे पंच आमचे अनिल टिंबे यांना तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा बन्नाट बेग आपण पाहतो. वेगाने अगदी आपण पाहतो प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जिथे 12 चेंडू 51 धावांची गरज होती. समीकरण फार कठीण बनत चाललं या मॅचमध्ये. हवं तसा प्रयत्न देखील होत नाही आहे. चौकार षटकार येत नाही आहेत. मागच्या षटकामध्ये आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला ऋतिक म्हात्रेचा, तिथून असं वाटत होतं की अगदी 12 चेंडूंमध्ये प्रत्येक बॉलवरती अक्षर इथे लाईन चांगली आहे. हा देखील चेंडू अत्यंत सुरेख होता. गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सुंदररित्या चेंडू फेकले जात आहेत. अगदी आपण पाहतो मेरिटनुसार चेंडूचा टप्पा, लाईन, लेंथ, सर्व काही गोष्टी आपल्याला ॲक्युरेट पाहायला मिळतात त्या गोलंदाजीमध्ये. आई गावदेवी खानाव संघाच्या वतीनं राऊंड विकेटने मंगेश कर्णूक. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीपमध्ये. आपण पाहतो क्षेत्रशः वेगाने येतात. चेंडूला पॉज दिला. शेवटच्या क्षणाला अडवला. आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. 2 धावा किमान वाचवल्यात आपल्या संघासाठी. मॅचमध्ये अगदी आपण पाहतो वापसी करणं आता थोडंसं कठीण झालंय त्या टीम शाहूराजे वडवली संघाला. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर बॅकफुटवरती संघ आहे. 3 षटकामध्ये केवळ 30 धावा आल्या 10च्या सरासरीने. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, तिथून मात्र बॅकफुटवरती आला संघ. आणि आता 12 बॉल 51ची गरज असताना हा देखील फटका इथे मात्र व्यवस्थित जुळून आला नाही आहे. हा देखील चेंडू या ठिकाणी डॉट येतो. मंगेश कर्णूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. 2 स्पेल त्याचे उत्तम राहिलेत. या इनिंगमध्ये आपण पाहतो इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे त्याने. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला गावदेवी खानाव संघाचा पाहायला मिळाला. 80 धावांची आपण पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावरती राहिली आजच्या रजनीमध्ये. तो एक विक्रम त्यांच्या नावावरती. त्यानंतर विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज आपण पाहिलं तर योगेश पाटील, हा देखील विक्रम याच इनिंगमध्ये त्यांना पाहायला मिळाला, त्यांच्याच नावावरती राहिला. आणि अगदी आपण पाहिलं तर 4थ्या षटकाचा खेळ संपत असताना आता पूर्णपणे बाकपटवरती हे संघ शाहूराजे वडवली. आणि या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. स्पर्धा अत्यंत सुंदर आहे. या क्रीडानगरीमध्ये पाहता क्षणी या क्रीडानगरीच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस, माजी सरपंच व उपसरपंच चषक 2024चा या अतिशय दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 6 मध्ये 47ची गरज आहे. कदाचित आपण 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना पाहिलेत, परंतु आता 6 चेंडू 47 धावा म्हटलं तर एक कठीण आव्हान आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, ती मात्र क्रिकेटची फॉर्मॅलिटीज इथून मात्र कंप्लीट केली जाईल. परंतु एखादा चमत्कार होईल का या मॅचमध्ये? गोलंदाज सज्ज कुणाल पाटील. अंतिम षटक 5व्या क्रमांकाचं. स्विच हिट, फटका चांगला आहे. या अगोदर असे फटके यायला हवे होते, परंतु आता 4 धावा मिळतील शाहूराजे वडवलीला. आणि बॅटिंग करत असताना ऋतिक मात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. याच दरम्यान आपण पाहिलं तर चौकार आलाय. 47 धावसंख्येची गरज असताना शेवटचं षटक आहे. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तलोजे मजकूर आणि त्यांना फाईट करेल डोंगराचा पाडा. ही शेवटची लढत असणार आजच्या रात्रीमधील पहिला फरीतील. पंचांचा इशारा आहे तो नो बॉल. अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्राच्या रूपानं एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 39 वरती पोहोचली. 39. डोंगराचा पाडा आणि तलोजे मजकूर या दोन्ही संघाला विनंती राहील की आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहायचं. पहिल्या फरीतील 5वी लढत, सामना क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल चालला डीप कव्हरला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय ऋतिक मात्रेच्या बॅटमधून आला.
परंतु अगदी आपण पाहिलं तर आता वेळ गेलेली आहे. मी तर म्हणेन या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 47ची गरज होती. चौकार षटकार या अगोदर जर आले असते तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकला असता तो वडवली संघ. बॅटची कडा पाठीमागे बॉल चालला. म्हटलं जाताना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य बदलेल असं सातत्याने म्हटलं जातं. पाहिलं तर संघर्ष करणारी टीम तुम्हाला पाहायला मिळाली. त्याही गावदेवी खानाव संघ ज्याने 80 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या आणि त्या 80 धावा थांबवण्याचा प्रयत्न देखील आता या द्वितीय सत्रामध्ये करत असताना हे सर्व गोलंदाज काय त्याने स्पेल हाताळलाय. सुंदर गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. अकुटप्पाचा बॉल बॅटची लिडिंग एज फलंदाज होईल बाद. राजेश मात्रेला परतावा लागेल. आणखीन एक आपण पाहतो शेवटच्या टप्प्यामध्ये फलंदाज माघारी पडतोय आणि ते राजेश मात्रे यावेळेस बाद होत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक नियम आहे. पहिल्या 5 मॅचेस आपण पहिला सामना ज्या संघाने जिंकला त्या संघाला बाय देण्यात आली. द्वितीय फेरीमध्ये जे 2 सामने होणार आहेत लक्ष असू द्या. ज्या 2 सामन्यांमध्ये अत्यंत लो स्कोरिंगचा जो सामना होईल त्यामध्ये जो विजय होईल त्या संघाला बाय देण्यात येईल. म्हणजे अगदी त्याला पुढे चाल देण्यात येईल. हे लक्षात असू द्या. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. यावेळेस शेवट कदाचित गोड होईल परंतु अगदी आपण पाहतो हा बॉल चाललाय. अगदी आमच्या अतिथी कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार आलाय रोहित मुंडेच्या पाठमधून. ऑन साईडला पण पाहतोय फटका चांगला होता आणि आता हा देखील आलेला चौकार षटकारानंतर. परंतु आज सामना अगदी आपण पाहिला तर एक मोठा विजय संपादित केला तो टीम आई गावदेवी खानाव संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच बदलापूर संघाचं शाहूराजे वडवली संघाचं देखील कौतुक आपण करू. फार दूरचा प्रवास